श्री स्वामी समर्थ. कसे आहात? बरे आहेत ना? हे बघा आता संध्याकाळचे 6 वाजलेत. मला उठायला खूपच उशीर झालेला आहे. झालेलं असं मी जस्ट आत्ता 4:30ला झोपायला गेलेली आणि ते पण कुठे 5 वाजता डोळा लागला आणि त्याच्यानंतर डब्बे आले. आता आहेत डब्बे एकूण 10 डब्बे आहेत. त्याच्यानंतर खाली आली, फ्रेश झाली, खाली आली. खाली आली बघते तर काय, किचनवर मिस्टरांनी ऑलरेडी मच्छी आणि चिकन ठेवलेलं होतं. त्यांना काय कारण की उद्या गुरुवार. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार आम्ही 3 दिवस नॉन-व्हेज खात नाही. मग आता बघा, एक तर आधीच मला डब्बे करायचे आहेत, त्याच्यामध्ये ह्यांनी हे नवीनच काय आणून ठेवलंय. नुसतं आणून द्यायचं काम आहे, पण त्याच्यानंतर त्यांना किती क्लीन करावं लागतं, मॅरिनेट करावं लागतं. चला ठीक आहे, हे बघा. आता भात घालते. बघा, गॅस पण चालू होत नाही. ही मुलगी माझी आहे ना, शेगडी धुते ना, कंटिन्यू आमचं कसं जेवण सारखं होतच राहतं आणि ती कंटिन्युअसली शेगडी धुवत असते, कंटिन्यू आणि त्याच्यामध्ये बर्नरमध्ये पाणी होतं. चला ठीक आहे, आता खाली करते, खालची शेगडी चालू करते. तसाही प्रचंड उशीर झालेला आहे. 8 वाजता बरोबर डब्बे घ्यायला येतात. आता खालची शेगडी चालू करते. खालच्या शेगडीमध्ये कसं मस्त मोठं होतं, पटापट जेवण होतं. आपलं स्टॉलचं जेवण ह्याच्यावरच होतं ना. असे माझ्याकडे 3 शेगड्या आहेत. 3 शेगड्या ह्याच्यावर कसं पटापट फक्त 15 मिनिटात भात रेडी होतो. टोप लहान दिसत असेल, पण मोठा आहे. आणि हे बघा, हे मोठे-मोठे टोप आहेत माझे. जे 10-10, 15-15 किलोची ऑर्डर येते ना, त्याच्यासाठी. आज तुम्हाला सांगू, दुपारी डब्बे दिले नाही, कारण की आमची गाडी पाणी जाऊन त्याचं खराब झालेलं होतं. म्हणून गाडी डब्बे नाही दिले. तर आज पूर्ण हे जे दिसतात ना डब्बे स्टँडवर वगैरे सर्व क्लीन केलं. काय होतं माहितीये का? ते पाणी पडून या काय कळत नाही. एकदम ऑइली होऊन जातात आणि ते आपलं शेगडीचे ते नुसतं अ, तेलकट ते जेवण बनतं ना, ते सर्व त्याच्यावर होत राहतं. मग आज पूर्ण क्लीन केलं मी आणि सोनूने. म्हणून आम्ही लोकं जेवलो 4 वाजता. मग जाऊन झोपलो 4:30. मी तरी जाऊन झोपली. पण माझी मुलगी पूर्ण घर वगैरे क्लीन केलं, कपडे धुतले तिने, लादी वगैरे पुसली. मग आता डाळ बॉईल करायला ठेवते. भात घातलाय खाली. त्या दिवशी पुलाव बनवलेला आणि काल तर आपलं दह्याची कढी बनवलेली. तर आज वरण बनवायला ठेवलंय. तरी बरं आज जरा पाऊस उजडलेला होता. आता लगातार मला तर वाटलं माझे कसं असतं माहितीये का 4 महिने त्रास असतो मला. पण त्यातले एखाद महिना तरी चांगला असतो. स्टॉल लागतो आपला. कसला काय अजिबात नाही. यावेळेस तर बाबा चला पण पाणी येणं पण गरजेचं आहे ना. पाऊस येणं पण गरजेचं आहे. चला चहा ठेवते. आता सोनू उठेल आणि दूधही संपलेलं आहे. मी काही बाहेर गेलीच नाही आता. जाऊन मुलगी आणीन. कसं आहे मग? आजचा मेनू आहे अ, कारण की भाजी आहे ना, खरं सांगू तुम्हाला, भाजी आणायला जाते मी, पण एवढी घाण भाजी म्हणजे आहे ना, सर्व ओल्यानी मग हे जे आहेत जे भाजीवाले ते पण भाजी आणायला जात नाही. मग ते त्यांची 1-1, 2-2 दिवसाची भाजी ठेवलेली असते. ती पूर्ण अ, एकदमच घाण वाटते मला, म्हणून मला नको. त्यापेक्षा मटर, पनीर हे सर्व करते. तर आज काय केलं मी, हे बघा आता मुगाची डाळ मी भिजायला ठेवते. मी विसरली माहितीये ना दुपारी ठेवायला. आता बघू कधी भिजेल ती. आजचं मेनू आहे वरण, भात आणि अख्खा मसूर आहे ना ती भिजवलेली. त्याची सुकी भाजी छानपैकी. त्याच्यानंतर थांब त्याच्यानंतर आता काय मुगाच्या डाळीची भजी, पुदिनाची चटणी, चपाती आणि सलाद पापड तर असतं. सांगितलं काय कसं पाऊस आहे ना, तर छान वाटतं गरमागरम. हे बघा हे खूप जाम होऊन जातं पूर्ण. आपलं घर खूप छोटं आहे. एवढ्या घरातच तरी आता तर फक्त 10 लोकांचं जेवण बनवते मी. नाहीतर आपल्या ह्याच घरामध्ये 50-60 लोकांचं जेवण रोजचं बनतं आपल्या इथं. आपलं जेव्हा मेस चालू असते तेव्हा. तेव्हा तर आणि वरचं रूम आहे. त्या वरच्या रूममध्ये कसं बाथरूम वगैरे वरतीच आमचं झोपणं वगैरे असतं. तेवढ्या घरामध्येच ॲडजस्ट करावं लागतं.
ते आहेत, खुश आहे. खरं सांगू ना, मला ते फ्लॅट वगैरेमध्ये आहे ना, त्याच्यापेक्षा मला चाळीतच आवडतं. हां, पण पावसाचं नाही आवडत हां. कारण की खूपच ओलसर होतं, घाण होतं. नुसतं चिक, 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 चिक वाटतं. आणि माझं जे हे की जे आता मी जे किचनला पडदा लावते ना, अगर तिथं मस्त डोअर होतं, छानपैकी केलेलं होतं. पण काही म्हणजे ते थोडंसं ओबड-धोबड आहे. त्याच्यामुळे ते तुटून गेलं. मग आता झालं आता वर्ष, दीड वर्ष झालं ते बनवायचं काही होतच नाहीये. तर हे बघा मी साडीचा पडदा बनवलेला. काय करावं ॲडजस्ट करावं लागेल. आता कांदे, टमाटर वगैरे कापते. खरंच प्रचंड उशीर झालाय आणि त्यात कसं पावसामध्ये सारखी लाईट जाते, येते, जाते, येते. आणि गरम होते. काल काय झालं, आम्ही लोकांनी मस्त म्हणजे मी चिकन वगैरे बनवते ना, तर आळणी करतो ना आपण, तर चिकन बॉईल करण्यासाठी ठेवतो. मग ते असंच मुलींनी टेस्ट केलं आणि तिला खूप आवडलं. मग रात्री आम्ही लोकांनी तेच बनवून खाल्लेलं, छान वाटलं. तर आता परत मिस्टरांनी आणलं. म्हणे तसंच आळणी चिकन बनव, कारण की थंडी असते ना आणि मुलीलाही सर्दी झाली. तर थोडं पिलं तर छान वाटेल. आणि मिस्टरांसाठी त्यांना फिश खायचंय. होतं कंटिन्युअसली तू नुसती चिकन, चिकन, चिकनच बनवतो. आता काय करणार तर रोजच चिकन लागतं. कारण की आपले 1-2 डब्बेवाले आहेत ना, त्यांना चिकनच लागतं. ते मुस्लिम आहेत. तर त्यांचं एक व्हेज जातं, एक नॉन-व्हेज जातं. आणि खरंच आपलं जेवण खूप छान आहे, स्वच्छता आहे. त्याच्यामध्ये काही सोडा नाही, वेगळं काही नाही, स्वच्छता असतं वगैरे. तर तुम्ही नक्की मला ऑर्डर करू शकता. तुम्हाला चांगल्या दरात मी जेवण देऊ शकते. हे बघा आता मी अख्खा मसूरला फोडणी मारते. आता तुम्ही बोलत असाल तर कढई काळी आहे, तर नाही त्याचा कलरच तसा आहे. आणि हो लक्की म्हणजे माझा होणारा जावई आहे, त्याचा भाऊ, तो आलेला होता, पण तो बाहेरूनच गेला. आणि त्याच्यासाठी मी मस्त चिकन ठेवलेलं होतं. तू आलाच नाही हां लक्की. मी रागवलेली आहे तुझ्यावर. मी तुझी वाट बघत होती केव्हापासून. नंतर मी 4 वाजता जेवायला घेतलं आम्ही लोकांनी. तू आता ये पुन्हा तुझ्याशी बोलणारच नाही. आणि हो, मला की नाही थायरॉइड आहे. थायरॉइडमुळे आता हे 2 या 3 वर्षात माझं वजन वाढलेलं आहे. तुम्ही Instagramवर बघू शकता. अगोदर मी खूपच स्लिम होती. छान होतं, पण आता खूप आणि त्याच्यामुळे मला ना उभं राहता येत नाही. म्हणून जे काही आहे ते मी बसूनच करते आणि किचन खूपच छोटं आहे. मग तिथे ते असं सर्व व्हिडिओ वगैरे काढण्यात काही येत नाही, होत नाही आणि मी बसूनच सर्व करते. पौष्टिक अन्न देते मी आणि हे बघा ते बघितलं असेल मगाशी मी आता मूग भिजत घातलेत. आता उद्याच्या डब्याला मी मुंगाची भाजी देईल. आता मला भाज्या पण आणायला जायचंय. तिथं छान भाज्या भेटतात स्वच्छ. चला मग आता भाजीला फोडणी मारते. हो, तुम्हाला सांगितलं नाही ना. ते काय तुम्हालाही माहिती असेल. काही एवढं हे नाही आपली नॉर्मल भाजी आहे. अहो, तर आई आणि जिऱ्याची फोडणी मारलं. मग ठेचलेला लसूण, कढीपत्ता, मग 2-3 हिरव्या मिरच्याची अ, फोडी टाकल्या. कांदा, टमाटर हे टाकलं आणि मीठ पण वरून टाकलं कारण की कसं मीठ टाकलं ना, तर हे बघा आता हे थोडं मालवणी मसाला आपला, धने पूड, जिरा मसाला, हळद आणि मग वरून हे तेच ना आज जरा पाऊस उजडलाय. अजून बघू उद्याचा दिवस काय आहे. कारण की मग स्टॉल चालू करायचा आणि हां, बघा आपण जेव्हा मसाला टाकतो ना, तर त्याच्यामध्ये ना थोडं पाणी टाकायचं म्हणजे कसं मसाला जळत नाही, खाली लागत नाही आणि छान होतो फ्राय. हे बघा अख्खा मसूर आहे. आज कुकरमध्ये नाही लावलं, कारण की जेव्हा ग्रेव्हीवाली बनवते ना, तेव्हा मी कुकरमध्ये बॉईल करते. आता हे आपलं 10 या 15 मिनिटात आता ही कधी सकाळी भिजत घातलेली होती. तर छानपैकी भिजली आता 10 या 15 मिनिटात होईल. आता याला वरच्या शेगडीवर ठेवते आणि मग खाली वरणाला फोडणी देते.
कोथिंबीर चिरलेली कोथिंबीर टाकली. खूप छान लागते. गरम-गरम भाताबरोबर बोला, चपाती बरोबर खूपच छान लागते. आणि हो, माझी ही जी वरण आहे ना, ती सर्वांना आवडते. आमच्या स्टॉलवर पण खूप लोकांना आवडतं. एकदा व्हिजिट करा. आपलं रोड साइड ढाबा आहे म्हणायला गेलं तर. हॉटेल वगैरे नाहीये, पण आहे. व्यवस्थित जेवण आहे. आमच्या इथे ना, मी इथे राहते. अ, नोपाडा म्हणजे कुर्ला कमानी. तिथे माझं स्टॉल आहे. डॉन बॉस्को कॉलेज आहे. डी-मार्ट आहे बाजूला. तिथे असे भरपूर लोक आहे. पण म्हणजे बोलतात ना, योग्य दरात आणि चांगल्या भाज्या असतात आपल्याकडे. तुम्ही एकदा येऊन व्हिजिट नक्कीच करा. आणि काही ऑफिसचे आहेत जे डब्बे घेऊन जातात. काहींना जे असतात ना, जे आमच्याकडे आहेत बघा. आमच्या इथे एस-टी आहे. आणि परत आय-टी-आय कॉलेज आहे. तिकडचे जे प्रोफेसर आहेत. प्लस तुम्हाला सांगू इथे डॉन बॉस्को आहे. काही लोकं जेवतात, तर काही लोकं बोलतात, की तुमच्या लोकांचं जेवण चांगलं आहे. पण ते काहींना थोडंसं प्रॉब्लेम होतो रोडावर बसायचं. म्हणजे त्यांना थोडंसं असतात ना. अ, तेच हां, प्रॉब्लेम होतं काही लोकांना. बाकी जेवण आता हे आजूबाजूला आहे भरपूर. पण आपलंच असतं स्वतःचं हे नाही कारण की माझ्याकडे कडधान्य असतं आणि एक हिरवी भाजी असते. आता हे बघा, आता अगोदर चटणी वाटते, त्यात मी टाकलाय पुदिना, कोथिंबीर, आता बघा थोड्याशा हिरव्या मिरच्या, लसूण आणि किंचित अद्रक टाकलं. आता याच्यामध्ये मीठ, आता ह्याला हिरवी चटणी करते कारण की ना मुगाच्या डाळीच्या भजी बरोबर तुम्हाला सांगू खूपच मस्त चटणी गरम गरम आता वाटण वाटते मी वाटण बोलते सॉरी चटणी कोणालाही डब्बा हवा असेल तर माझा नंबरही आहे तिथे आणि आपलं गुगलवर पण सर्च केलं ना सपनास किचन तर लगेच खूप सारे येतात ऑर्डर पण ते कसं असतं माहितीये का कनाकिया बीकेसी नाही जाऊ शकत कारण की ट्रॅफिक लागते परत वेळेवर द्यायचं असतं अजिबातच जमत नाही मग आपल्या जवळच इथं निलकंठ बिझनेस पार्क आहे ना तिथे माझा डब्बा जातो हे फिनिक्स मॉल मध्ये जातो पॅरेगॉन प्लस तुम्हाला सांगू अजून म्हणजे आहेत आर्ट गॅलरी हे काय काय बाबा मला तेवढं काही कळत नाही आता हे बघा कढीपत्ता आहे अद्रक आहे हिरवी मिरची आहे लसूण आहे हे आता पूर्ण दाखवायला होत नाहीये कारण की खरंच उशीर झालाय आता ह्याच्यात मी जिरं टाकते जिरं हळद आणि ही आता भिजवलेली मुगाची डाळ आहे ती टाकते थोडीशी जाडसर आपली दळायची वाटायचं बघा मीठ आहे आणि हा आता आहे ना मी जेवढी डाळ आहे ना 2 वाट्या डाळ होती त्याच्यामध्ये 1 वाटी मी नी रवा टाकला आणि खरंच मस्त खुशखुशीत भज्या होतात. एकदा नक्की ट्राय करा. छानपैकी पाऊस पडतोय आणि चहा आणि मुगाची भजी आणि पुदिन्याची चटणी. आहा! खूपच छान. साडी आणि ड्रेस काही घालता येत नाही. ते मॅक्सीच कम्फर्टेबलच वाटते. कारण की कामं करावी लागतात वर-खाली, उठाव आणि मी तुम्हाला सांगितलं ना वजनामुळे आता खूपच इश्यू व्हायला लागलाय. आणि हां, तुम्ही बघितलं असेल माझ्या पुरणपोळ्याच्या ऑर्डर्स वगैरे. मी पुरणपोळ्या खूपच छान बनवते. तुम्ही एखाद किलोचे पण बनवून घेतलात ना, तुम्ही फ्रिजमध्ये पण ठेवले ना, तसं ना तसंच नरम पोळ्या राहतील. बघा आता हे आहे रवा. एक ह्याच्यात मिक्स करते आणि आता थोडा वेळ ठेवते कारण की चपाती झाल्यानंतरच भजी काढेल. आता एक कोथिंबीर, धुवून चिरून ठेवलेली कोथिंबीर होती. त्यात आता थोडासा चिमूटभर सोडा टाकला. ओवा टाकते आता. ओवा टाकला आणि चिमूटभर सोडा टाकला. बघा रेडी झाले. आता ह्याला थोडा वेळ आपण जोपर्यंत आपल्या चपात्या होत नाही, आता पीठ मळते. आता तरी किती 30-50च चपात्या कराव्या लागतात. नाहीतर आपल्या स्टॉल पण मला
150-200 चपात्या कराव्या लागतात. तुम्ही पाहिलंही असेल. नसेल पाहिलं तर नक्की माझ्या ह्याच्यावर जावा, YouTubeवर. चला, आता चपात्या झाल्या. आता हे भजी काढते गरम-गरम. कारण की मग गरमच छान वाटेल ना. अगोदर केलं असतं, मग चपात्या केल्या असत्या, तर थंड होऊन गेल्या असत्या. आता हे आहेत 5 डब्बे. मी जे नेहमी बोलते तुम्हाला, हे आहेत आपले पोलिसांचे. ते मुलं आहेत. म्हणजे जे इथे आलेत आता, इथे त्यांची ड्युटी आहे मुंबईला. डब्बे घेतात. आपल्या स्टॉलवर अगोदर येऊन जेवायचे ते लोक, दुपारचं वगैरे. मग आता स्टॉल बंद आहे, तर नंबर वगैरे घेतलेला मी काय. मग त्यांना डब्बे देते. आता हे बघा मस्तपैकी डब्बा दिला आणि मुलगी कंटेनर भरत आहे. ते मिस्टर आलेत घ्यायसाठी. अजून मला तुम्हाला सांगू, चिकन वगैरे बनवायचे, फिश फ्राय करायचे. ते मी शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकेल. आणि हो, काही चुकत असेल तर क्षमा असावी. मी अजून चांगला करण्याचा प्रयत्न करेल. माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक अँड कमेंट करा. कुठे चुकत असेल ना तरी कमेंट करा. चांगलं असेल तरी कमेंट करा. आणि लाईक करा, शेअर करा. मी नक्की माझी डेली लाईफचं तुम्हाला दाखवेल. जर तुम्हाला आवडत असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि समजून घ्या, फॉलो करा, सपोर्ट करा. हे मी 15 वर्षापासून हे काम करत आहे, पण पहिल्यांदा व्हिडिओ बनवत आहे. ठीक आहे? उद्या भेटूया. श्री स्वामी समर्थ. आपले डब्बे रेडी झाले.